नमस्कार मित्रांनो, कसं आहात? आनंदी, उत्साही, एनर्जेटिक यस असायलाच पाहिजे मित्रांनो. सकाळी सकाळी ऊर्जा असायलाच पाहिजे. हीच एनर्जी आपल्याला दिवसभर कामात येते आणि त्याच एनर्जीने आपण भरपूर दिवसामध्ये काम करू शकतो. भरपूर अ, लोकांना भेटू शकतो. भरपूर चर्चा होऊ शकते आणि जेवढ्या जास्त लोकांना आपण भेटतो तेवढ्या लोकांकडून आपल्याला काही ना काही मिळण्याची, देण्याची शक्यता जास्त असते. तेव्हा मित्रांनो, आपण जेव्हा बाहेर निघतो तेव्हा काहीतरी देण्यासाठी जर आपण निघत असेल तर आपल्याला त्याच प्रमाणात आपल्याला भेटण्याची शक्यता पण जास्त असते. चला तर मित्रांनो, आज आपण काही घेण्यासाठी नाही तर देण्यासाठी जाऊया. तर आपण काय देऊ शकतो मित्रांनो? आपण म्हणा, मी काय देऊ शकतो? तर त्यासाठी मित्रांनो काही नाही लागत. 2 हात आहेत, एक जीभ दिलेली आहे, 2 शब्द गोड बोलले, हातानं हस्तांदोलन केलं चांगलं, समोरच्याचं दुःख काही असेल त्याला आपण शेअर करू शकलो, तो समोरच्याला आनंदी करू शकलो असतो, आपली एनर्जी त्याला पण एनर्जेटिक करू शकलो, तर हेच आपलं देण्यासारखं आहे. तर हे जर आपण दिलं तर आपल्याला त्या बदल्यात काही पण समोरून पण आपल्याला आपण समोरच्याला हसू देऊ तर आपल्याला पण हसूच मिळेल. आपण जर नाराज चेहऱ्याने समोरच्याकडे समोरचा पण नाराजच बघेल. तर मित्रांनो, चला आपण सर्वांना आपण एनर्जी देऊया, सर्वांना चांगलं हसू देऊया. चांगल्या प्रकारे जेव्हा आपण भेटणार चांगल्या प्रकारे हस्तांदोलन करूया, त्यांना हँडशेक करूया स्ट्रॉंगली, की त्याला वाटलं पाहिजे अरे काय विचित्र, का आज वेगळं काय आहे. तर मित्रांनो, असं काही नाही की तुम्ही कोणाला काही पैसेच दिले पाहिजे, काही दानधर्म केलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्यातून आपण बरंच काही आपण घेऊ शकतो, देऊ शकतो. तर चला तर मित्रांनो, आज आपण सर्वांना एनर्जी देऊया, सर्वांना आनंदी करूया, हा प्रण घेऊया. तर असेच छोट्या छोट्या गोष्टी असतात मित्रांनो, जे आपल्याला बरंच काही देऊन जातात आणि त्यासाठी आपल्याला काही पैशाची गरज नाही लागत. असंच काल असं मित्रांना आम्ही मित्रमंडळी, बालमित्र आमचे भेटले होते. तर तेव्हा जसं आज आपण रोज कम्युनिकेशन करतो ऑनलाईन, आता ऑनलाईनचा जमाना आहे, भेटायला खूप वेळ लागतो किंवा काही मोठं औचित्य लागतं तेव्हा आपण भेटू शकतो. मित्रांनी मला ओरडला, तो रोज तू एवढा बोलतो याच्यावर ऑनलाईनवर, भेटायला कधी येतोस? तर भेटायला तुला जरूर येईल मित्रा, कारण भेटल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. मित्रमंडळी आपण भेटलोच पाहिजे. तर तू बोललास, मनातली भावना बोलून दाखवला, खूप आनंद वाटला. तू मला रागावलास, खूप आनंद वाटला. असेच मित्र आपले आपले जे मित्र असतात तेच आपल्याला खरोखर ओळखत असतात आणि तेच आपल्याला सुखदुःखात साथ देत असतात आणि आपल्याला पॉझिटिव्ह काय आहे, कमी काय आहे तेच दाखवू शकतात. कारण आपण त्यांचा राग मानत नाही, आपण त्यांना रागवलो ते पण आपल्याला रागवत नाही आणि खरं आपण मित्रांसोबतच बोलत असतो. तरी मित्रांनो, आपल्या मित्रांना भेटत चला. मी पण भेटत जाईल. मी पण आता भेटून आलो मित्रांना. जो रागावला त्याला भेटलो नाही, त्यांना लवकरच भेटणार. तरी आज एवढंच बोलू इच्छितो, सांगू शकतो नवीन टिप्स, की आपण आज जेव्हा जाणार काहीतरी द्यायला जाऊया, समोरच्याला हसू देऊया, समोरच्याला एनर्जी देऊया, समोरच्याचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करूया. चला तर मित्रांनो, जर आपल्याला काही याबद्दल शंका कुशंका असतील तर आपण मला व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. चला तर पुन्हा एकदा नवीन विषयावर आपण चर्चा करूया. धन्यवाद. नमस्कार.